तुम्ही कधी असं ऐकलंय का? तुम्ही कधी असं बघितलंय का? असं पाहिलंय का की मुलगा बोलतोय मी बलात्कार केलाय, मुलगा बोलतोय मी बलात्कार केलाय, एकदा नाही दोन दोनदा केलाय, पण मुलगी सांगते यानं बलात्कार केला नाही? असं कधी घडलंय? तुम्ही वाचलंय, तुम्ही पाहिलंय, तुम्ही ऐकलंय कुणाच्या तरी तोंडून? नसल ऐकलं. आतापर्यंत असं घडलंच नाही की मुलगा सांगू राहिलाय मी बलात्कार केलाय आणि मुलगी सांगते यानं बलात्कार केला नाही. या विषयावर आपल्याला बोलायचंय. असं कधी घडलं नाही, असं कधी आपण पाहिलं नाही. आपल्या नजरेत आलेले आतापर्यंतचे प्रसंग, मुलानं बलात्कार करून सुद्धा तो नाही म्हणतो आणि मुलगी म्हणते यानं बलात्कार केलेला आहे. असे किती जरी जनावर झालेल्या केसेस आपण पाहिलेले आहेत, अशा घटना आपण पाहिलेल्या आहेत, पण ही घटना आपल्यासाठी नवीन आहे. ही घटना आपल्यासाठी थोडी वेगळी आहे की मुलगा म्हणतोय मी बलात्कार केलाय, एकदा नाही दोन दोनदा केलाय, पण मुलगी म्हणते सपशेल खोटं, यानं माझ्यावर बलात्कार केला नाही. असं घडलं नाही. या विषयावर आपण आता थोडे बोलूया की एका गावातलं एक कुटुंब, त्या कुटुंबाची ही एक कथा, गोष्ट, एक प्रसंग, एक घटना की एका गावामध्ये, आणि खरी घटना सांगतोय तुम्हाला, एका गावामध्ये एक छोटंसं कुटुंब आहे. नवरा बायको, म्हातारी माणसं झालेले, ते दोघं नवरा बायको म्हातारे, अगदी क्षीण झालेले, अगदी, आणि त्यांना एक त्यांच्याच घरातला त्यांचा मुलगा, जो त्यांनी लहानचा मोठा केलाय, संगोपन केलंय, चांगल्या प्रकारचा एक मुलगा संस्कारिक बनवलाय, ज्याच्यावर अशा प्रकारचे संस्कार टाकले की जो मुलगा कधीच वाईट मार्गानं, कधीच वाम मार्गानं, कुठल्याच वाईट व्यसनाकडं किंवा कुठल्याच वाईट वर्तणुकीकडं जाणार नाही. इतक्या प्रकारचे, चांगल्या प्रकारचे त्यानं त्याच्यावर संस्कार केले. अशा घरचा तो मुलगा, मायबाप क्षीण झालेले, म्हातारे झालेले, काबाड कष्ट करून त्यानं आतापर्यंत संसाराचा गाडा इथपर्यंत आणलेला, आता त्यांच्याकडून थकलेल्या अवस्थेमध्ये हा गाडा समोर नेता येत नाही, म्हणून त्या मुलानं त्या संसाराच्या, त्या प्रपंचाच्या, त्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो आपल्या खांद्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि तो आपला संसार प्रपंच हाकू लागला. आईबाप आहे, मुलाचं लग्न झालेलं नाही, आईबापाला घेऊन, म्हातारे आईबाप, त्यांना कुठून कमवून आणायचंय, थापून घालायचंय, हे सर्व त्या मुलाकडं. आईबापाचा एकुलचा एक लाडका असल्यामुळं एकमेकावर आतोनात प्रेम, मुलाचं सुद्धा आपल्या मातापित्यावर, आपल्या आईवडिलावर, मायबापावर आतोनात प्रेम. बापाचा, आजोबाचा धंदा नंतर बापाकडं आला, बापाचा धंदा नंतर मुलाकडं आला. तो मुलगा त्या धंद्याशी जातीनं, इमानदारीनं पाहिजे तशी सेवा देत होता, दोन पैसे कमवत होता आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह धकवत होता. विषय ध्यानात घ्यायजोगा आहे, विषय थोडा वेगळा आहे. खरंच विषय आपल्याला काहीतरी समजायजोगा आहे. तो मुलगा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा धकायचा, कसा धकवायचा, याच्या बाबतीत थोडं आपण बोलू. दोन गाव, एक गाव या थडीलं आणि एक गाव त्या थडीलं, दोन्ही गावाच्या मधून एक भली मोठी नदी, मोठं पात्र, आणि त्या मोठ्या पात्र नेहमी हमेशा वाहत राहे, फुलपाणी राहे. देवाची देण की त्या नदीतलं पाणी कधीच आटत नसे, नेहमी वाहत असे. अशा नदीमध्ये हा मुलगा या थडीहून त्या थडीवर पॅसेंजर नेऊन घालत असे, स्वतःच्या नावेनं, स्वतःच्या होडीनं. यांच्याकडे आजोबापासून पणजोबापासूनचा धंदा की त्या नदीमध्ये होडी टाकायची आणि इकडे पॅसेंजर तिकडं नेऊन घालायची, तिकडे पॅसेंजर इकडं आणायची. त्याच्याकडं दिवसभरामध्ये अपडाऊन सुरू असायचं, दोन पैसे भेटायचे आणि कुटुंब चांगल्या पद्धतीत चालायचं. आज एक दिवस वेगळा निघाला होता.
मुलासाठी, त्याच्या सर्व कुटुंबासाठी आजचा दिवस कसा वेगळा होता हे तुम्हाला सांगतो. दिवस मावळतीला चालला होता, गेला असल, इतका आभाळ आलं होतं, काळं ठिकूर, काळं भोर, अगदी अंधार पडल्यागत झालं होतं. एवढं काळं भोर उठलेलं आभाळ, एवढं काळं ढक्क निघालेलं आभाळ, इजाचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता. काही आभाळ आपल्याला खाण्यासाठी येते काय? अंधार पडला होता. काही पॅसेंजरला अगदी मृत्यू समोर दिसत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात तिकून आभाळ, तिकून आकाश भरून आलं होतं. प्रत्येक जण त्या मुलाला सांगत होता, आम्हाला पटकन तुझी नाव होडी चालू कर, सुरू कर, आम्हाला चटकन आमच्या घरी पोहोचव. हा मान्य करत होता, ठीक आहे मी तुम्हाला पोहोचवतोय, ते माझं काम आहे, तो माझा धंदा आहे, ते माझ्या पोटा पाण्याचं साधन आहे, तुम्ही मला फुकट बोलत नाहीत, चला बसा तुम्ही, मी तुम्हाला फटकन नेऊन पोहोचवतोय. पण त्या मंडळीमध्ये, त्या पॅसेंजरमध्ये एक माणूस सावकार होता. त्या मंडळीमध्ये एक माणूस सावकार होता, त्याची सावकारीन त्याच्या सोबत होती आणि तो सावकार त्या मुलास सांगत होता, वातावरण खराब आहे, होडी भरू नको, आम्हाला फक्त दोघायला नेऊन सोड. तो सांगत होता की इतके जण बसल्यानंतर कदाचित होडी बुडू शकते, वारा सुटलेले आहे, गारा पडत आहेत, पावसाचा मोठा कहर तयार होणार आहे, आम्हाला पटकन आमच्या घरी सोड, आमची एकुलती एक मुलगी घरी आहे, माझा मोठा कारोबार आहे, माझ्याकडं धनधान्याच्या कोठ्या भरलेल्या आहे, माझ्याकडं सोन्या नाण्याच्या तिजोऱ्या भरलेल्या आहे, माझ्याकडं अमाप धन आहे, माझ्या घरी मी जर गेलो नाही तर दरोडा पडल्याशिवाय राहणार नाही आणि माझं कोटीचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. तिथले पॅसेंजर मंडळी, त्याला प्रवासी मंडळी, ती प्रवासी मंडळी सर्व त्या सावकाराला सांगत होते की तुम्ही नंतर आलात, तुम्ही मागून आलात, तुम्ही लाईनमध्ये या, आम्ही लाईनमध्ये कितीतरी वेळचे उभे आहोत, आम्हाला पहिलं घरी जायचे. पण सावकार ऐकत नव्हता. सावकारानं रागाच्या भरात, आवेशानं नोटाचं एक बंडल काढलं आणि मुलाच्या दिशेनं फेकलं. चल हे घे पैसे, तुझी नाव टाक पाण्यात, काढ, चल मी तुझी नाव पूर्णची पूर्ण नाव भाड्यानं करतोय, मला नेऊन सोड तिथं, तुझा जो भाडं होणार आहे, तुझं 100 होईल, 200 होईल, 1000 होईल, त्याच्यापेक्षा मी तुला 2000 रुपये देतोय, चाल मला नेऊन सोड. तिथले प्रवासी त्या मुलाला सांगत होते, तू आज रोजी याला घेऊन जाशील, पण उद्याचं काय? आज हा तुला खरीदू शकतो, पण उद्याचं काय? हे योग्य नाही, ही रीत नाही आहे, ही बेईमानी आहे. आभाळ आलेलं आहे, गारा पडणार आहेत, वारा सुटलेला आहे, आम्हाला पण घरी जायचं आहे, आम्हाला पण वेळेचं बंधन आहे, आमच्या बी घरी लेकरं बाळ आहे, आमच्या बी घरी गुरंढोरं आहे, आमच्या बी घरी अशीच दैन आहे, त्याच्यामुळं प्रथम आम्हाला नेऊन सोड. सावकार ऐकत नव्हता. मुलगा हतबल झाला होता. ऐकाव सावकाराचं ऐकाव का प्रवाशाचं ऐकाव त्याला सुचत नव्हतं. अशातच सावकारानं त्याला लोटलं आणि चल बैस, पहिलं आम्हाला नेऊन सोड. तो मुलगा बसला. प्रवाशामध्ये सावकारामध्ये थोडी अनबन झाली, पण त्या मुलानं होडी सुरू केली. मुलानं होडी सुरू केली. पावसाचा जोर वाढला, गाराचा जोर वाढला, हवा येत होती आणि पाऊस सुरू झाला होता. पाऊस सुरू झाल्यानंतर होडी अर्ध्या मधात जाते न जाते तोच होडी त्यांची बुडाली. अर्ध्या मधात जाते न जाते तोच त्यांची होडी बुडाली. आणि सावकार आणि सावकारी बुचकळू लागले, बुडू लागले. खाली जाय वर ये, खाली जाय वर ये. पावसाचा कहर वाढला होता, वारा वाढला होता. सुसाट वारा, सुसाट गारा आणि पावसाच्या धारा, विजाचा कडकडाट,
आणि ढगाचा गडगडा. अशातच नाव पलटी झाली. हे बुचकळत होते, अंधार पडला होता, दिसत नव्हतं. सावकाराजवळ असलेलं पैशाचं भलं मोठं गाथोडं, त्या गाथोड्याला पोटाशी धरून, कवेत धरून, मिठी मारून सावकार कसा तरी तरंगत होता, तरी बुडत होता, परत वर येत होता आणि तो वाहत वाहत नदीच्या प्रवाहात चालला होता. पण सावकारीला बाईची जात, लेडीज, तिला पवणं नव्हतं. अवजड शरीर त्याच्यावर तरंगत नव्हतं, ते बार बार बुडत होतं. या मुलानं नावेचा, आपल्या होडीचा विचार केला नाही. त्यानं त्या सावकारणीला धरलं आणि कसा बसा तिला ओढत नेऊन पोहत पोहत त्यानं तिला नदीच्या काठावर पोहोचवलं. तिच्या गावी नदीच्या काठावर पोहोचवलं. तिथं गेल्यानंतर सावकारीन दोन दोन हातानं बोंबलत होती की माझा सावकार मेला, माझा सावकार वायला, माझा सावकार मेला. मुलगा क्षणाचाही विचार न करता तिला सांगितलं, सावकारीन बाई तुम्ही थोड्या दम धरा, थोड्या थांबा, आक्रोश करू नका, थोडा वेळ शांत बसा, मी सावकाराला आणतो. आणि त्यानं वेळ न दवडता, वेळ न घालवता डायरेक्ट नदीच्या प्रवाहात, नदीच्या पुरात, नदीच्या पाण्यात उडी फेकली. टाईम रात्रीचा आहे. त्यानं उडी फेकली आणि नवटा असल्यामुळं, त्याला पोहायची बुद्धी असल्यामुळं, तो त्यामध्ये तरबेज असल्यामुळं तो पोहत पोहत जाऊन त्यानं सावकाराला पकडलं. तोपर्यंत सावकार दूर वाहत गेला होता, तरी हा मुलगा चपळाईनं पोहत पोहत जाऊन त्यानं सावकाराला वाचवलं, सावकाराला पकडलं. पोहत परत उलट्या दिशेनं येऊन सावकारणीजवळ सावकाराला उभं केलं. सावकारणीला सांगितलं, आई हे घ्या सावकार. सावकार सावकारीने एकमेकाच्या गळ्यात पडले, एकमेकाच्या गळ्यात पडून रडले. जीव वाचलाय, काळाच्या तोंडातून आलोत, मृत्यूच्या दाभाडातून, मृत्यूच्या कवेतून आलोत. त्यांचं आक्रोश थांबला. त्यांनी बघितलं, पण तो मुलगा नदीच्या काठावर बसून ढस ढसा रडत होता, बघत होता की माझ्या पोटा पाण्याचं साधन आहे, माझी नाव बुडाली, माझी होडी बुडाली, उद्यापासून माझा धंदा बंद असणार आहे, मी आणि माझे आईबाप काय खाणार आहे, आमचं कसं होणार आहे. आमच्या वडिलोपार्जित आतापर्यंत क्लिअर असलेली आमची ती नाव एकाएकी डुबली, नाश पावली, वाहून गेली. आता आमचं कसं व्हायचं. तो रडत होता. सावकारीनं आली. सावकारणीनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला सांगितलं, बाळा रडू नको, तुझी नाव आहे ना, मी सावकाराला दुसरी बनवून द्यायला लावते. तिनं सांगितलं सावकाराला, सावकार या मुलाची नाव बुडाली, आपण आग्रह केला, आपण याला चेतावणी दिली, आपण याला जबरदस्ती केली की चल नाव टाक, याची नाव आपल्यामुळं बुडाली, याला नाव घेऊन द्या, याला पैसे द्या. सावकार बोलला. तो थोडा गर्विष्ठ होता, घमंडी होता, कधी कुणाच्या कामं पडणारा नव्हता. तो बोलला, याला मी 100च्या बाबतीत 500, 500च्या बाबतीत 1000, 1000च्या बाबतीत 2000 रुपये दिले भाडं. नाव बुडाली, आपण आहोत म्हणून बुडाली नाही, आपण नसतो तरी ती बुडालीच असती. आपण तिला बुडायसाठी आपण बुडवली का, त्याच्यामुळं मी ती भरून देऊ शकत नाही. पण सावकारीन म्हणे त्याने आपल्याला वाचवलंय, आपल्याला मरणाच्या दाढेतून, मरणाच्या तोंडातून आणलंय. तो म्हणे तुला आणलंय तेवढं त्यानं फक्त एक काम केलंय, आणि मला जे आणलंय हे तर माझ्याकडं पैशाच्या गाठोड्याचं धनाचं गाठोडं होतं. त्या धनाच्या गाठोड्याच्या जोरावर, ते धनाच्या याच्यावर मी पोत पोत बाहेर येतच होतो आणि कुठंतरी थडीला लागतच होतो. यानं मला वाचवलंय, त्याच्यामध्ये याचा एवढा हिस्सा नाही, याचं एवढं योगदान नाही. मी वाचणारच होतो, मी पोहतच होतो आणि मी काठाला लागणारच होतो. सावकार असं बोलत होता आणि आपल्यावरची बाजू लुटून देत होता. सावकारने सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही,
पण म्हणे बाळा, तू आता मात्र वापस जाऊ नको, नदीला खूप पूर आलेला आहे, दोन्ही थड्या भरून चाललेल्या आहेत, पाऊस जास्त आहे, थंड वारा असल्यामुळं कुडकुडतो आहोत आपण सर्व, तू आता वापस जाऊ नको, तू घरी चाल. ती सावकारीन त्या मुलाला घेऊन घराकडे गेली आणि रात्रभर त्याला तिथं आराम कर म्हणून सुचवलं. त्यांच्याकडे जे जनावराचा गोठा होता त्या गोठ्यामध्ये खाट टाकून, पांघरुणं टाकून, अंथरून टाकून त्याला इथं आराम कर, सकाळी दिवस निघाल्यानंतर थोडं नदीचं पाणी कमी झाल्यानंतर नंतर तू पोहून जा. अशी एक मोलाचा सल्ला तिनं त्या मुलाला दिला आणि आपल्या जनावराच्या कोठ्यामध्ये त्याला खाट टाकून दिली, त्याला बाज टाकून दिली आणि याच्यामध्ये, या कोठ्यामध्ये तू आता आराम कर, सकाळी काय ते बघू. ज्या वेळेस त्या मुलानं त्या खाटेवर, त्या बाजेवर, त्या अंथरून पांघरुणावर अंग टाकलं, कुडकुडलेला होता, कपडे बदलायला चान्स नव्हता, त्याची एवढी केअर घेणार तिथं कोण होतं? त्याने खाटेवर अंग टाकलं, पण सतत घरचा विचार होता. इतका हवा, इतका वारा, इतका पाऊस, इतक्या गारा, अक्षरशः झाडं कोलमडून पडली. पण मग माझ्या छोट्याशा झोपडीचं काय? माझी छोटीशी झोपडी होती, त्याच्यामध्ये म्हातारे माझे आईबाप होते, त्यांचं काय? माझे आईबाप आतापर्यंत हे जग सोडून गेले असतील, ते मेले असतील, वाचतील असा प्रसंगच नव्हता, वाचतील असा टाईमच नव्हता, वाचतील अशी वेळच नव्हती. त्याच्यामुळं मला इथं थांबून जमणार नाही. माझ्या मायबापाचं काय हाल असतील, माझे मायबाप जिवंत असतील का मेले असतील, या विचारानं त्याला डोक्यामध्ये घोंगावलं, विचार सापडेना आणि तो ताडकन खाटावून, त्या बाजेहून उठला, अंथरुणाहून उठला, कोठा उघडला आणि नदीच्या दिशेने निघाला. नदीच्या दिशेने गेला आणि त्या भर नदीत भरलेल्या पात्रात त्यानं स्वतःला झोकून दिलं, त्याच्यामध्ये उडी मारली आणि पोहायला सुरुवात केली. आणि तो पोहत 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 काळाशी दोन हात करत, मृत्यूशी झुंजत तो आखरीला शेवटी त्या काठावर पोहोचला, ज्या काठावर त्याचं गाव होतं. त्या काठावर पोहोचला, घरी गेला, बघितलं घर मोडलेलं, मोडून पडलेलं, व्यस्त झालेलं, तहसनहस झालेलं, विध्वंस झालेला. त्याच घराच्या छोट्याशा दगडमातीच्या आडोंगी याचे मायबाप पडलेले. मायबाप त्या दगड मातीच्या आडोंगी पडलेले, आडोशाला पडलेले. हा गेला, टावं फोडला की मायबाप आपले मेले, यानं टावं फोडला, त्यांना हलवलं, त्यांना जागवलं, त्यांना उठवलं. त्या टायमाला आई वडिलांचा श्वास सुरू होता, ते कणले, काय काय बाळा असं म्हटले, त्याला जीवात जीव आला, त्यानं मायबाप उतरले. गाथोडं बांधून ठेवलेल्या गाथोड्यातले वरच्या थरातले कपडे काढून टाकले. आतले कपडे फाटके असतील, तुटके असतील, जीर्ण असतील, मधातले कपडे काढून आई वडिलाला त्याने थोपटून झोपवले. 2 घास जेवू घालावेत, रात्री हा टाईम नव्हता, स्वयंपाक करायला तिथं काही चान्स नव्हता, म्हणून त्यानं फक्त गाठोडं सोडलं. वरच्या साईडचं कपडे जे ओले झाले ते काढून टाकले. जे गरीब असतात त्यांना बुद्धी असते, त्यानं बुद्धीनं या मंडळीनं याईनं, या गरीब व्यक्तीनं याईनं जुने कापडे फेकून न देता एका पन्नीमध्ये, एका कापडामध्ये बांधून ठेवतात. अजूनही गावाकडं तशी रीत आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये कितीही जुना कपडा असला तरी गावाकडची मंडळी त्याला ठेवून देते.
कारण पावसानं भिजून आल्यानंतर आपल्या चांगल्या प्रकारचा अंगावरचा कपडा ओला झाल्यानंतर घरचेही कपडे ओले असतात, वाळू घातलेले ते वाळत नाहीत, ते ओले असतात. आणि आपण बाहेरून भिजून आलो तेही कपडे ओले असतात. घरामध्ये वाळेल कपडा सापडत नाही, म्हणून गावाकडची पद्धत हे अजूनही आहे की काही कापडं बांधून ठेवल्या जातात, जेणेकरून घरचेही कपडे वाळले नाहीत, बाहेरून भिजून आला तेही कपडे वाळलेले नाहीत, ओले आहेत. मग करायचं काय? त्या टायमाला ही कापडं कामा येतात. तशीच त्या मुलानं ते थोडं खोलल्यानंतर त्यात निघालेले वाळलेले सुकलेले उबदार कपडे त्यानं आई वडिलाच्या अंगावर टाकले आणि त्यांना थापटून झोपवलं. दिवस निघाल्यानंतर सावकारीन कोठ्याकडे गेली. सावकार कोठ्याकडे गेला, बघतो तर काय, त्याच्या कोठ्यामध्ये एक बी जनावर हजर नाही, बांधलेलं नाही, किंवा जनावर एक पण कोठ्यामध्ये उभं नाही. कोठा रिकामा, जनावरं गेली कुठं समजायला पर्याय नाही. सावकारानं बघितलं, जनावरं गेली, घरात काही झालं काय? सावकार पळत घरात गेला, घरात बघितलं, बघितल्यानंतर समजलं तिजोऱ्या सगळ्या खाली आहेत. सावकाराच्या सगळ्या तिजोऱ्या खाली. सावकार बोंबलू लागला. सावकारानं ठाणलं की माझ्या घरात झालेली ही चोरी, माझ्या घरात पडलेला हा दरोडा दुसरा तिसरा कोणी नसून त्या मुलानंच केलेलं कारस्थान आहे. रात्री मी याला झोपण्यासाठी याला आसरा दिला कोठ्याचा, त्या कोठ्यातून या मुलानं सगळेची सगळे जनावरं माझे चोरून नेले. चोरून नेलेची नेले, माझ्या घरामध्ये दारोडा टाकून चोरून माझं सगळं धन लंपास केलं. काय असतंय, बोलायशी आणि फुलायशी. काही गोष्टी अशा असतात त्या हटकून घडतात. त्या दिवशी तो मुलगा तिथं काय झोपायला गेला, यांनी नेला, तो झोपला, तो थांबला नाही, तो गेला. पण पावसाचा एक आधार घेऊन, त्या दिसचा एक आधार घेऊन चोर भामटे लुटेरे दरोडेखोर तिथं गेले आणि त्याईनं त्या सावकाराचे सगळे जनावरं पळून नेले आणि त्याच्या तिजोऱ्या बी फोडून नेल्या. सावकार सकाळी 4-10 मारेकराला घेऊन त्या मुलाच्या गावी गेला आणि तिथं त्या मुलाला हमधूम केली. रात्री थंडीनं गारटलेले, अगदी क्षीण झालेले त्या मुलाचे मायबाप 2-3 टप्प्यातच आऊट झाले. मारे करायला काही घेणं देणं नाही, त्याला खर्चायला पैसा आणि प्यायला दारू दिली की त्याला काही गरज नसती. तशीच सावकारानं त्याला प्यायला दारू आणि खर्चायला पैसा ते गेले. आणि त्याईनं सावकार सोबत असताना त्याईनं त्या म्हाताऱ्याला, त्या म्हातारीला आणि त्या मुलाला बेदम मारहाण केली. इतकी मारहाण केली की त्या मुलाचे आईवडील जाग्यावर खलास झाले. गावकऱ्यानं तो झगडा सोडवला, मारेकरी पळून गेले. गावकऱ्यानं पोलीस स्टेशनला कळवलं, पोलीसच्या गाड्या आल्या, पंचनामा झाला. ते मरून पडलेले मंडळी, म्हातारा म्हातारी, त्याची व्यवस्था केली. गावकऱ्यानं सगळ्या मिळून त्या आजीच्या, त्या आजोबाच्या, त्या मुलाच्या आईवडिलाच्या अंतिम त्याच्यावर जे काय अंतिम असतो विधी, तो अंतिम विधी कोण लाकडं आण, कोण गौऱ्या आण, कोण काही आण, आपापल्या झाकून ठेवलेल्या कुडाच्या आत ठेवलेले लाकडं दिले, कोणी गौऱ्या दिल्या, कोण तुराट्या दिल्या, कोणी काडी कचरं जमा केलेलं करून त्यांना अग्नी डाव दिला, अग्नी दहन केलं. सावकाराला पकडून पोलीस स्टेशनला जमा झालं. गावकऱ्यानं सगळ्यांना सांगितलं, हे जे आजोबा, ही जी आजी मेली, याला कारणीभूत तो सावकार आहे आणि त्या सावकारामुळं ही गोष्ट घडली. सावकारानं मर्डर केलेत, सावकारानं हत्या केल्यात, सावकाराला स्टेशनमध्ये धरून नेलं.
सावकारावर खटला सुरू झाला, सावकाराला सजा झाली आणि सावकार जेलमध्ये जाऊन बसला. सावकार जेलमध्ये, इकडे या मुलाच्या मनामध्ये आग चेतलेली आहे. माझ्या आई वडिलाला नाहक या सावकारानं मारलेलं आहे, त्याच्यामुळं मी सावकाराला बक्षणार नाही, मी या खुनाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मुलगा तसाच जिदबान आणि होतकरू होता, ताकदवान होता, रगबाज होता, तरणा बांड मुलगा होता, 4 माणसाची पाठ पाहणारा मुलगा होता. त्यानं मनाशी ठाणलं आणि तो सावकाराच्या घरी निघाला. सावकाराच्या घरी गेला. त्याला माहित होतं सावकार जेलात आहे, काहीतरी करून मला जेलात गेलं पाहिजे, आता मी काय करायला पाहिजे, अशा विचारात तो सावकाराच्या घरी गेला. सावकाराच्या घरात घुसला. सावकाराच्या घरात घुसल्यानंतर सावकारीन घरात बघितलं, फक्त घरामध्ये सावकाराची मुलगी आणि सावकारीन बाथरूममध्ये आंघोळीला गेली. सावकारीन आंघोळीला गेलेली, सावकाराची मुलगी कॉटवर बसलेली. हा डायरेक्ट गेला, तिला पकडलं. त्याच्या लक्षात आलं हिचा तो बाप, त्यानंच माझ्यावर एवढा अन्याय केलाय, हिच्यावर बलात्कार करतो आणि बलात्काराच्या केसमध्ये अटक होऊन जेलात जातो आणि त्या सावकाराचा मर्डर करतो, त्या सावकाराची हत्या करतो, त्या सावकाराचा खून करतो. मला तसं जेलात जाता येणार नाही, जेलात जाण्यासाठी काही कारणं लागतील, म्हणून त्यानं कारण शोधलं की मी आता या मुलीवर बलात्कार करतो. त्यानं फरफर ओढत मुलगी दुसऱ्या रूममध्ये नेली. जशी ओढत नेली तशी सावकारीन बाथरूममध्ये आली, बाथरूममधून बाहेर आली. सावकारीन बोंबलू लागली, वाचवा वाचवा म्हणू लागली. तशी गावातली मंडळी पळाली. सावकाराच्या घरी डबल दरोडा मंडळी जमा झाली. त्या मुलानं जी बाहेर आलेली मुलगी होती परत खोलीत नेली की होऊनच जाऊ द्या, काही हो, हिचा एक तर फक्त त्याच्या लक्षात एक मारायचं नाही, यांना कोणाला मारायचं नाही, मारायचंय फक्त सावकारणीला मारायचं नाही, त्याच्या मुलीला मारायचं नाही, मला फक्त यालाच जायचंय. कसं जायचंय? बलात्काराच्या केसमध्ये जायचंय. बलात्कार त्यानं केला नाही, त्या मुलीला 2दा आत नेलं, 2दा बाहेर आणलं. गावकऱ्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि तो पळून गेला. ज्या वेळेस तो मुलगा पळून गेला त्यावेळेस त्या गावच्या लोकांनं, सावकाराच्या गावच्या लोकांनं त्याला पकडून आणलं. सावकारनी पुढं उभं केलं. सावकाराची मुलगी उभी होती. त्यानं पोलीस स्टेशनचे माणसं बोलवले, पोलीस लोक बोलवले, याच्यावर केस टाका, याला बलात्काराच्या केसमध्ये जमा करा, यानं दरोडा टाकलेला आहे, अजून काही केसेस याच्यावर भरा आणि याला जमा करा. ज्या टायमाला ह्या गोष्टी घडत होत्या, सावकारीन बसलेली होती, सावकाराची मुलगी बसलेली होती, अजून 5 पंच तिथं बसलेले होते, न्याय निवाडा चालू होता, पोलिसाची मंडळी बसलेली होती, मुलाला विचारपूस चालू होती. काय झालं? मुलगा म्हणे मी बलात्कार केलाय, एकदा नाही 2दा केलाय, तुम्ही माझ्यावर केस करा, मला जेल होऊ द्या, मला जेलात टाका. पण मुलगी सांगत होती यानं बलात्कार केला नाही. मुलीची माय म्हणजे सावकारीन मुलीवर दाब टाकत होती, तू हे काय बघतेस, हे काय बोंबलतेस, हे काय सांगतेस, ही तिला दाब टाकत होती. तू हो म्हणत होती, पण मुलगी बलात्कार केला नाही हे सांगत होती. का सांगत होती? ज्या वेळेस या मुलानं तिला घरात ढकेललं होतं, घरात नेलतं, त्या टायमाला तिला सांगितलं होतं की तुझ्या बापानं माझं कुटुंब संपवलेलं आहे, तुझा बाप संपवणे एकमेव माझ्या पुढचं एक आव्हान आहे आणि ते आव्हान पेलण्यासाठी तुझ्या बापाला मला मारायचंय, तुझ्या बापाचा खून करायचा आहे, तुझ्या बापाचा मर्डर करायचंय.
त्याच्यासाठी मला जेलात जाणं महत्त्वाचं आहे. मी तसा जेलात जाता येणार नाही, तसा मला जेलात कोणी येऊ देणार नाही. त्याच्यासाठी म्हणून मला तुझ्यावर बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये जायचे. एकदा का मी जेलात गेलो तर मी तुझ्या बापाला मारल्याशिवाय राहत नाही. कारण तो होताच तसा रगबाज, होताच तसा धिप्पाड, होताच तसा ताकदवान. मुलीनं त्याच गोष्टीमुळं मुलीनं सांगितलं यानं बलात्कार केला नाही. त्या मुलीची आई बोलत होती यानं बलात्कार केलाय, माझ्या मुलीला छेडलंय, माझ्या मुलीला हमधूम केली, माझ्या मुलीची कळ काढली, यानं बलात्कार केला, याला जमा करा. पण मुलीला माहीत होतं, मुलीला जे माहीत होतं ते तिच्या आईला माहीत नव्हतं. मुलगी सांगत होती यानं बलात्कार केला नाही. तिला माहीत होतं मी जर बलात्कार केला म्हणलं तर हा जेलात जाणार आहे, आणि हा जेलात गेल्यानंतर तिच्या बापाचा काटा वाजणार आहे. त्याच्यामुळं ती सांगत होती आणि रिॲलिटी होती, खरं होतं. ती काही खोटं बोलत नव्हती, तिचं खरं होतं. यानं तिच्यावर बलात्कार केलाच नव्हता. दोनदा तिला ओढलं घरात फक्त समजून सांगण्यासाठी की मी तुला छेडलं म्हणून, तुझ्यावर बलात्कार केला म्हणून या केसेमध्ये, या गुन्ह्यामध्ये मला जेलात जायचे. तो म्हणत होता मी बलात्कार केला, एकदा नाही दोनदा केलाय. पण मुलगी सांगत होती यानं बलात्कार केला नाही. याच्यावर केस टाकू नका, याला जेलात टाकू नका, याला स्टेशनमध्ये नेऊ नका, याला निर्दोष सोडा. यानं काहीच केलं नाही. शेवटी मुलीची माय पाटलीन अगदी जोशात आली, अगदी रागावली, अगदी रागावून तमतमत्या आवाजात म्हणाली, तुला आता दुसरा कोण नवरा भेटणार? याने तुझ्यावर एकदा नाही दोनदा बलात्कार केले सांगतोय. सगळ्या गावानं ऐकलंय, सगळ्या मंडळीनं ऐकलंय, सगळ्या पंचमंडळीनं ऐकलंय, बंद्या गलीबोळातल्या लोकांना सगळ्याला माहीत झालंय की या मुलीवर बलात्कार झालाय. आता तुझ्याशी लग्न कोण करणार? विषय साधा आहे पण गहन आहे. मुलीच्या आईचा विचार की खरंच हिच्याशी आता लग्न कोण करणार, आणि मुलीला जे खरं होतं ती सांगत होती की नाही माझ्यावर बलात्कार झाला नाही. शेवटी त्या मुलीनं त्या मुलाला सांगितलं, पाय गोष्ट अशी आहे, तुझ्या एका शब्दामुळं गोष्ट इतकी पांगलेली आहे, गावभर झालेली आहे, गल्ली बोळापर्यंत झालेली आहे, आज इथं आहे, उद्या 10 गावात जाईन, 10 खेड्यात जाईन की सावकाराच्या मुलीवर बलात्कार झालाय. मग या 10 खेड्यातल्या, या पंचक्रोशीतल्या या कुठला मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार होईल? काय तू माझ्याशी लग्न करशील? कुणीच तयार नाही, कुणी करणार नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? ज्या वेळेस मुलीनं विचारलं त्यावेळेस मुलगा गोंधळला, पण तरी विचार करून सांगितला ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करील, कारण मी तुझ्या जीवनाशी खेळणार नाही. जो समाज तुला ज्या नजरेनं पाहिल त्या नजरेनं मी तुला पाहू देणार नाही. समाजाच्या माणसाच्या ज्या काही नजरा तुझ्यासाठी वाईट आहेत त्या मी वाईट होऊ देणार नाही. चल मी तुझ्याशी लग्न करायला मी तयार आहे. आणि सावकार नसताना सावकारनीनं तिथं जमलेल्या मंडळीत त्या मुलाचं त्या मुलीचं लग्न लावून दिलं. मुलानं क्षणात, काही मंडळी अशी असते त्यांना क्षणात बुद्धी, नवनवीन बुद्धी, नवनवीन विचार सुचतात. त्यानं त्याच क्षणी विचार केला की हिच्याशी फक्त लग्न होऊ द्या, हिच्याशी फक्त लग्न होऊ द्या. मग ही एकूणची एक आहे, याचा बंदा कारभार माझ्या हातात आहे, आणि मी मात्र हा सुटून जरी आला तरी कोण्या कारणानं याचा वाट लावायची, याचा काटा काढायचा, याचे 12 वाजवायचे, याचा मला पूर जाण आहे. हे मी जे करायचे, जे ठाणलंय ते करणारच आहे. पोरगा विचारवंत होता. अडाणी मंडळीला बुद्धी नसते असं म्हणतात. मुलगा जरी अडाणी होता, इतका शिकलेला नव्हता, जास्त मोठा काही डिग्र्या घेतलेला मुलगा नव्हता, घरात जमतेम कुटुंब होतं,
मोठं शिक्षण जरी नसलं तरी त्याला बुद्धी खूप तेज होती आणि तो क्षणाक्षणाला नवनवीन विचार करत होता. त्याने तेव्हाच विचार केला की फक्त हिच्याशी लग्न करू द्या. एकदा का लग्न झालं तर हे बंद कुटुंब माझ्या हातात आलं आणि कुटुंब माझ्या हातात आल्यानंतर काय करायचंय, कसं करायचंय मला माहिती. त्याने लग्न केलं आणि तो सुखानं शावकार तिकून सुटून येऊस्तोवर वाट पाहत होता. शावकार आल्यानंतर काय जे होणार आहे ते होणार होतं, पण तोपर्यंत तो मुलगा त्याच्या पत्नीला घेऊन, त्या मुलीला घेऊन आनंदी होता, जीवन जगत होता. त्याचे सांसारिक दिवस चांगले चालू होते. चला मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटलाय की तो मुलगा कशासाठी बलात्कार करत होता, त्या मुलानं मुलीवर बलात्कार करण्याची काय भावना ठेवली, त्यानं ती भावना योग्य होती का? त्याला जे आपण थंबनेल बघितला त्याने जे काय विचार केला हा योग्य होता का? एकदा कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्राला सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.